नमस्कार, माझं नाव तुकाराम काळभोर. रामदारा मंदिर लोणी काळभोर येथे रसवंतीगृह दुंदी बाबा कृपा यांच्या नावाने आणि हॉटेल हा व्यवसाय इथे चालू केलेला आहे. आता हॉटेल व्यवसाय पूर्वी म्हणजे 1982 पासून व्यवसाय चालू केलेला आहे. पूर्वी आमचं हॉटेल मंदिर जवळच होतं. ते कालानंतराने मंदिर इथले महाराज हेमंतपुरे महाराज यांनी प्रगती करून पार्किंगमध्ये हॉटेल सर्वांचे व्यवसाय केलेले आहे. आता रसवंतीगृह चालू करण्यात आता उन्हाळा दिवस इथं आमचे पहिले आमचं हॉटेलच होते फक्त व्यवसाय. आता इथे 105 हॉटेल झाले. म्हणजे आज काय ते जोड उद्योग करा म्हणून आम्ही रसवंतीगृह चालू केलं. आणि ह्या मशीन बाबतीत तुमच्या गारवाच्या आम्ही बऱ्याच ठिकाणी चौकशी केली आणि रिपोर्ट चांगले भेटले. सुरक्षा आपली स्वतः सुरक्षा चांगली, रस पण चांगला मिळतो. कस्टमरची काही म्हणजे काही हे नाही आहे की बाबा रस असा आहे तसं काही नाही. स्वच्छ आणि रस त्यांना चांगला भेटतो. यूज करण्यात त्यांना काही अडचण येत नाही. ह्या मशीनमुळे स्वच्छता भेटतेच. किंवा आपण बाकीच्या त्या जुन्या मशीनी आहेत त्यामध्ये 4 वेळा उसं हालायचं, हात बाहेर करायचं. हात पण खराब होतात आणि रस पण काय बरोबर निघत नाही. आणि ते पूर्ण चोथा काढतात. चोथ्यामुळे ते रसाला चव जे आहे ते मिळत नाही आहे. आणि त्यामुळे याच्यामुळे म्हणजे एका वेळेला आपण त्या मशीनमध्ये ऊस घालतो त्यामुळे रस पण चांगला भेटतो. आणि ग्राहकांची काय त्यात काही ओरड येत नाही आहे किंवा रस असा आहे तसं आहे खराब आहे, रस चांगला भेटतो. त्या मशीनमध्ये अपघात काय होऊ शकण्याचे काही नाहीच होत. आणि मशीन चालवायचं म्हटलं तर लहान मुलं म्हणजे जास्त लहान पण नाही आहे, आमच्या घरची बाया माणसं व्यवस्थित चालवतात आपण नसलो तरी. आणि त्या शाळेची मुलं म्हणजे 10-11 वर्ष 8-9-10 मुलं आहेत आमच्याकडं, ते पण ते चालवतात. आणि त्यांना पण चालण्याचं सोपं आहे. त्यांना जास्त माणसं पण त्यात लागत नाही आहेत. एक माणूससुद्धा ते सगळं हँडल करू शकतो. बाकीच्या मशीनला 2-2, 4-4 माणसं लागतात. उसे घालायला, काढायला, परत घालायचं, ते फोडायला. आता मग एकदा तर ऊस टाकला की परत काय टाकण्याची गरज नाही लागत. त्याला पूर्ण रसच आपल्याला मिळतं यापासून. आता सर्व्हिस बाळगवण्याचं त्याचे म्हणजे गारवाचे मालक आहेत किंवा त्याचे काही वर्कर लोक आहेत त्यांची इथे येऊन व्हिजिट पण करतात. आम्ही त्यांना कॉल वगैरे काय केला तर स्वतः इथे येऊन मार्गदर्शन करतात किंवा आपण मी त्यांच्या ऑफिसला किंवा त्या कंपनीत जाऊन आलेले त्यांनी आम्हाला सर्व्हिस चांगली दिली आणि रिपोर्ट पण स्वतः त्यांची चांगले आलेले. इथं आम्ही पूर्वीपासून हॉटेल व्यवसाय चालू केलेला आहे. दुंदी बाबाचे जे इथं महाराज होते त्यांच्या नावानेच इथं सगळे पदार्थ म्हणजे सगळेच आम्ही बनवतो. नाश्त्याचे वडापाव, मिसळपाव, मटकी, कांदा भजी, झुणका भाकरसुद्धा मिळते आमच्याकडं. नाश्त्याचे पदार्थ असतात थंड. आता रसातून त्या शेवट जे भाविक लोक येतात नाश्ता वगैरे केलं, जेवण केल्यानंतर ते स्वतःहून रस मागतात. त्यांना आम्ही रस देतोच आणि ते रिपोर्ट ते स्वतः त्यांच्याकडून चांगले आलेले आहेत.